नमस्कार मित्रांनो, आजची दिनांक 10 नोव्हेंबर. आजपासून इलेक्शनचे फॉर्म भरणं चालू होत आहेत. जे आपण इच्छुक उमेदवारांना इलेक्शनचे फॉर्म भरायचे आहेत त्यांच्यासाठी एक छोटीशी माहिती आपली भरावं लागते. त्याच्यामध्ये वैयक्तिक माहितीमध्ये स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, लिंग, जन्मतारीख, व्यवसाय, संपूर्ण पत्ता अशी माहिती लिहावं लागते. त्याच्यानंतर निवडणूक लढवू इच्छितो त्या जागेचा तपशील, महानगरपालिका आहे की नगरपालिका ते निवडावं लागतं. जातीबाबतचा तपशील, जातीचा प्रवर्ग निवडावा लागतो. त्याच्यानंतर मतदार यादीतील स्वतःचा तपशील लिहायचा. स्वतःच्या तपशीलमध्ये आपलं मतदान कोणत्या वार्डात आहे, किती नंबरला आहे, त्या मतदान यादीतली एक झेरॉक्स आपण घेऊन यायची फॉर्म भरताना सोबत. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता म्हणजे आपलं शिक्षण किती झालेलं आहे, अपत्यांची संख्या मुलं आपल्याला किती आहेत, 2 मुलं असल्या दोन्ही मुलांची जन्मतारखेचे दाखले सोबत ठेवायचे. गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्याच्यामध्ये आपण आपल्यावर जर नोंद असलेले गुन्हे त्याचे पोलीस स्टेशनमधून पूर्ण डिटेल आणून आपण कोणत्या न्यायालयात केस आहे, दावा क्रमांक, न्यायालयाने ते आदेश दिलेला असला तर आदेशाची प्रत सोबत जोडायची आहे. वार्षिक उत्पन्नाबाबत आपण अहवाल जोडायचा आहे. जर आपलं वार्षिक उत्पन्न किती आहे, जो ITR रिटर्न भरतो, इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल भरतो, इन्कम टॅक्स रिटर्नच्या फाईलमध्ये पूर्ण उत्पन्न येतं किंवा जे भरत नाहीत त्यांची माहिती आपल्याला, आपण जे स्वतः उत्पन्न देऊ ते करावं लागतं आपलं. त्याच्यानंतर आपलं जे आर्थिक वर्णन आहे त्याच्यामध्ये आपल्या कोणत्या बँकेत किती पैसे आहेत, आपल्या डिपेंडेंट म्हणजे आपल्यावर अवलंबित असणारे व्यक्ती, पत्नी, मुलं यांची पण पूर्ण माहिती द्यावी लागते. त्यांचे शेअर, त्यांची बँकिंगची माहिती. त्याच्यानंतर स्थावर मालमत्ता, उमेदवाराची स्थावर मालमत्ता, पत्नीची स्थावर मालमत्ता व मुलांची स्थावर मालमत्ता यांचे पण वर्णन द्यावं लागते. त्याच्यानंतर आपल्यावर गाडी, जमीन किती आहेत त्याची पण पूर्ण माहिती द्यावी लागते. त्याच्यानंतर आपलं कर्ज आपल्यावर कोणत्या बँकेचं किती कर्ज आहे त्याची पण माहिती द्यायची. आणि शेवटचा एक मुद्दा आहे मतदारसंघ विकास योजना. या योजनेत आपल्याला जे आपण विकास करणार आहे त्याबद्दल पूर्ण माहिती द्यावी लागते. तर धन्यवाद मित्रांनो. चला आज फॉर्म भरणे चालू करू आणि लवकरात लवकर निवडून येऊ हीच माझी शुभेच्छा.